हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पनीर आणि चपातीपासून एकदम मस्त अशी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत, पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहे। थोडीशी शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि थोडासा उभा कांदा। मस्त आता तेल टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये, जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये ढोबळी मिरची बारीक चिरलेली आणि कांदा। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडतील तेवढ्या भाज्या ॲड करू शकता, मशरूम ॲड करू शकता किंवा अजून कोणत्या कोबी वगैरे किंवा फ्लावर ॲड करायची असेल तर ती देखील तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मस्त कांदा, ढोबळी मिरची छान फ्राय करून घ्यायची। हलका गुलाबी रंग आला की यामध्ये अर्धा चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये पनीर वापरणार आहोत, त्याच्यासाठी कमी म्हणजे थोड्याशा तेलामध्ये पनीरची आपल्याला सुकी भाजी बनवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण ह्या सर्व भाज्या टाकून घेतल्या। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला बेसिक मसाले वापरायचे आहे, पण जर तुम्हाला अजून काही टेस्टी बनवायचा असेल तर ते देखील ऑप्शन मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि छान टोमॅटो सॉफ्ट होईस तोपर्यंत हे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। जेव्हा सुट्टी असेल किंवा मुलांना टिफिनसाठी स्नॅक्स द्यायचा आहे पण तरी पण पौष्टिक असा द्यायचा आहे, अशा वेळेस तुम्ही हे देऊ शकता। मुलं आवडीने खातील, मला नक्कीच खात्री आहे, आणि रोज टिफिनमध्ये हेच द्या असे देखील तुम्हाला म्हटले जाईल। आता थोडंसं चवीनुसार मीठ, हळद पावडर, लाल तिखट आणि किचन किंग मसाला किंवा थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी पनीरचे असे छोटे छोटे चौकोनी काप करून घेतलेले आहेत ते टाकून घेतलं। थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि थोडीशी अजून कोथिंबीर टाकली आणि छान आपल्याला यातील पाणी एकदम सुकं होस तोपर्यंत ही भाजी फ्राय करून घ्यायची आहे। एकदम पार फ्राय नाही करायची, हलकीशी ओलसर ठेवायची जेणेकरून खाताना देखील ती टेस्टी अशी लागते। मस्त आता एकदम सुक्की भाजी बनवून तयार झालेली आहे, आपण ही साईडला ठेवून देऊयात। तर आज आपण पनीर रोल बनवणार आहोत, तो पण गव्हाच्या पिठापासनं। एकदम सोपं आहे, जेव्हा तुम्हाला टिफिनसाठी काहीतरी बनवायचं असतं त्यावेळेस तुम्ही हे नक्कीच बनवू शकता। यासाठी मी आता कोथिंबीरीची चटणी केलेली आहे आणि माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी भुजिया शेव वापरलेली आहे। पण कोथिंबीरीची चटणी किंवा जी तिखट चटणी असते त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच देईल। डिटेलमध्ये मी रेसिपी आपल्या चॅनलवर शेअर केलेलीच आहे। चपातीचं पीठ मळून घेतलेलं होतं, आता ते व्यवस्थित याचे मी गोळे करून घेणार आहे। आता ही भाजी केल्याने काय होतं, तुम्ही मुलांना टिफिनसाठी रोल बनवून देऊ शकता आणि जर तुमच्या हजबंडसाठी जर टिफिन बनवायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली त्यांना भाजी चपातीचा देखील टिफिन देऊ शकता। म्हणजे एका याच्यात तुम्ही दोन गोष्टी देखील करू शकता, मुलांना देखील खुश करू शकता आणि पनीरची भाजी तर सर्वांनाच आवडते म्हणून तुम्ही बाकीचे देखील आवडीनेच खातील। आता चपाती नेहमीप्रमाणे लाटतो त्याच पद्धतीने मी चपाती लाटून घेतली, फक्त थोडीशी पातळ लाटलेली आहे मस्त अशी। आणि आता ही आपण भाजून घेऊयात। भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की एकदा पलटी केल्याच्या नंतर ना पुन्हा ती पलटी करायची नाही। एक बाजू हलकी, आता ही खालची बाजू हलकी भाजली गेली ना की पलटी करून घ्यायची आणि त्यानंतर ना ही जी खालची बाजू आहे आता ती व्यवस्थित आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे, कारण जी खरपूस भाजलेली बाजू असते त्यावर आपण भाजी म्हणजे रोल बनवण्यासाठी जी भाजी प्लेस करणार आहोत ती त्यावर करायची आहे। आता हे पाहू शकता, मस्त ही कमी भाजलेली बाजू आता खाली करायची आणि जी व्यवस्थित भाजलेली आहे त्यावर मी कोथिंबीरीची चटणी लावून घेणार आहे। तर मुलांसाठी बनवत असाल तर तुम्ही कमी तिखट भाजी बनवली तरी देखील चालेल। मस्त आता ही चटणी लावून घेतली, यावर तुम्ही मेयोनीज, टोमॅटो केचप अशा वेगवेगळे किंवा चीज स्प्रेड जे तुम्हाला हवं ते, जे मुलांना तुमच्या आवडतं त्या पद्धतीने तुम्ही यावर ते स्प्रेड करू शकता। मस्त आता मी पनीरची भाजी यावर लावून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर यावर बारीक चिरलेला म्हणजे उभा चिरलेला कांदा देखील टाकून घेणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर। यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळे टॉपिंग्स चीजचे वगैरे देखील लावू शकता, काहीच हरकत नाही। जितका तुम्हाला टेस्टी बनवता येईल तितका तुम्ही बनवू शकता, पण मला थोडासा हेल्दी पण ठेवायचा आहे, म्हणजे हेल्दीच करायचं आहे, त्यामुळे मी बाकी काहीही यामध्ये चीज, केचप वगैरे काहीच वापरलेलं नाही। अशा पद्धतीने हा फोल्ड करून घ्यायचा। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरमध्ये रॅप करून देखील मुलांना देऊ शकता। आता याला अजून क्रिस्पी बनवण्यासाठी मी आता तव्यावर तूप
तेल बटर तुम्हाला हवं ते लावून घेऊ शकता. मी तूप लावून सर्वच बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे. तर तुम्ही आपला जो चमचा असतो त्या चमच्याने एक बाजू अशी पकडून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. आता हे पाहू शकता खालची बाजू भाजली गेली, वरची बाजू देखील भाजून घेऊयात. त्यानंतरनं साईडने माझ्याकडे जो चिमटा आहे त्या चिमट्याने मी अशा पद्धतीने ही बाजू देखील भाजून घेणार आहे आणि नंतरनं खालची बाजू देखील व्यवस्थित सर्व बाजूंनी व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहे. जेणेकरून काय होतं, जितका तुम्ही खरपूस भाजाल तितकी त्याची चव अजून वाढते. आणि अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर नक्कीच मी शेअर करायची मला, ते म्हणजे जर तुमच्याकडे पनीरची भाजी नसेल पण दुसरी कोणतीही भाजी असेल पण मुलं खात नसतील तरी देखील तुम्ही अशा पद्धतीने ती भाजी या चपातीमध्ये रोल करायची आणि नंतरनं त्यावर तुम्ही चीज वगैरे देखील स्प्रेड करून ती भाजीचा रोल बनवून तुम्ही टिफिनला देऊ शकता. म्हणजे न खाणारी भाजी, आवडणारी भाजी देखील मुलं आवडीने खातील जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने बनवाल.